तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजेच GPAT 2024 ही एक्झाम M.Pharmच्या ॲडमिशनसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये कंप्लीट केली जाते, घेतली जाते. आणि ही एक्झामची डेट बरेच स्टुडंट्स वेटिंगला होते. बरेच स्टुडंट्स हे GPATसाठी इच्छुक आहेत आणि त्यांनी खूप दिवसापासून या परीक्षेची तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही. फॉर्म कधी भरायचा हे माहीत नाही. तर त्याच्या डेट्स आता नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली यांच्याकडून दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी नोटीस डिक्लेअर केलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी काही एक्झामचे शेड्यूल या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. तर त्यामध्ये GPATची एक्झाम जी आहे स्पेशली फार्मसीसाठी, फक्त फार्मसीसाठी, याचा यूज काय आहे तर ही परीक्षा तुम्ही क्वालिफाय झाला तर तुम्हाला गव्हर्मेंट सेंट्रल बोर्डकडून तुम्हाला स्पेसिफिक असा स्टायपंड मंथली 12,000 ते 18,000 ह्या रेंजमध्ये तुम्हाला पैसे मिळत असतात आणि त्या बेसिसवरती तुम्हाला ॲडमिशन पण मिळत असतं. मग ह्यासाठी पात्र कोण आहे? 3rd इयरचे विद्यार्थी, 4th इयरचे म्हणजेच फायनल इयर B.Pharmचे विद्यार्थी, 3rd इयर B.Pharmचे विद्यार्थी किंवा जे विद्यार्थ्यांचा गॅप पडलेला आहे आणि त्यांनी M.Pharmसाठी आता GPATची एक्झाम देणार आहेत अशा सगळ्यांसाठी ही एक्झाम देणे गरजेचं असतं. स्पेशली जे स्टुडंट्स किंवा टीचर्स कुणीही असेल M.Pharmला ॲडमिशन घेणार असतील तर त्यांना ही GPAT एक्झाम अत्यंत महत्त्वाची आहे. आणि GPATच्या एक्झामचं महत्त्व हे इतर ॲडमिशनसाठी पण होतं, जसं की PhD असेल, जसं की इतर काही कोर्सेस असतात. तर त्या ठिकाणी स्पेशली तुम्हाला स्टायपंड असतो, म्हणजे GPAT क्वालिफाईड असं विचारलं जातं, इलिजिबिलिटी असते. तर त्या ठिकाणी तुम्ही जर GPAT क्वालिफाईड असाल तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होत असतं. प्रोजेक्ट सबमिशन किंवा प्रोजेक्ट कम्प्लिशनसाठी विविध संस्थांमध्ये तुम्हाला सिलेक्ट केलं जातं. तर अशा पद्धतीचं क्रायटेरिया आहे. तर त्या डेट्स 8 जून 2024 रोजी याची परीक्षा होणार आहे आणि आता फॉर्म भरायची प्रोसेस पण लवकर सुरू होईल. तर तुर्तास तुम्ही लक्षात घ्या की ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे GPAT 2024 ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा असते. जे विद्यार्थी M.Pharmला ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं स्टायपंड पण तुम्हाला त्यातून मिळत असतो. 8 जून 2024 रोजी ही परीक्षा होते. फॉर्म कसा भरायचा, कधी भरायचा आणि फॉर्मची डेट्स कधी सुटेल ह्याचाही व्हिडिओ लवकरात लवकर मी माझ्या यूट्यूब चॅनलवर द्यायचा प्रयत्न करेन. सो ऑल द बेस्ट फॉर GPAT एक्झामिनेशन ऑल्सो. थँक्यू.